संगमनेर शहरामध्ये सुरू होत असणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या मुख्य मिरवणूक मार्गावर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर पोलिसांनी विविध भागातून रूट मार्च करत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत संवाद साधत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत। संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून सुरू झालेला रूट मार्च छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मोमीनपुरा, अशोक चौक, मेन रोड, सय्यदबाबा चौक, तेलेखुंट, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक, रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, नगरपालिका माळेवाडा मार्गे संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये या रूट मार्चची सांगता झाली। सदर रूट मार्चमध्ये संगमनेर शहर पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी, रमेश पाटील यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड सहभागी झाले होते। होणाऱ्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज संगमनेर शहर पोलीस यांच्या वतीने जो मिरवणुकीचा मार्ग आहे त्या मार्गावर रूट मार्च काढण्यात आलेला होता। त्या रूट मार्चमध्ये संगमनेर शहर पोलीस यांचे अधिकारी, सर्व अंमलदार, त्याचप्रमाणे आमचे होमगार्ड सामील झालेले होते। या रूट मार्चमध्ये जो काही मिरवणुकीचा मार्ग आहे या मार्गावरील सर्व अन्य धर्मीय धार्मिक स्थळं असतील, त्याचप्रमाणे महत्त्वाचे गणपती स्थापनेचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी भेटी दिल्या। त्याचप्रमाणे त्यातील पदाधिकाऱ्यांची देखील चर्चा करण्यात आली। गणपती उत्सव मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली। एकंदरीत पोलीस दल आगामी जो काही उत्सव आहे गणपती उत्सव, त्याचप्रमाणे येणारा ईद ए मिलाद या पार्श्वभूमीवर शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज आहे। या दृष्टीनं हा रूट मार्च घेण्यात आलेला होता। नागरिकांनाही आवाहन करण्यात येते की हा उत्सव हा शांततेमध्ये उत्साहात व्हावा, परंतु शांततेमध्ये साजरा व्हावा या दृष्टीने नागरिकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे। शहरातील काही भाग संवेदनशील आहे असं वाटतंय का तुम्हाला? असं नाही, उलट या शहराची जी परंपरा आहे, शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे, अगदी 120-130 वर्षांपासून स्थापना होणारी मंडळं या शहरामध्ये आहे। मिश्रवस्तीमध्ये देखील अशी मंडळं आहेत। सर्व धर्मीय लोक यामध्ये सामील होत असतात। अगदी मिरवणुकीचा मार्ग देखील हा मिश्रवस्तीतून, त्याचप्रमाणे अन्य धार्मिक स्थळांवरून देखील जात असतो, परंतु असं कोणतंही गालबोट या मिरवणुकांना यापूर्वी लागलेलं नाही। चालू वर्षी देखील या मिरवणुका शांततेमध्ये होती आणि त्यासाठी पोलीस दल हे सज्ज आहे। आता उद्या जी गणेश मूर्तीची स्थापना होणार आहे त्याचे काही मंडळांनी परवानगी मागितली आहे मिरवणुकीचा मार्ग कसा राहील? जी काही मंडळं आहेत आपल्याकडे, साधारणपणे एक मोठी मंडळं जी आहेत पूर्ण संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 70च्या पुढे आहेत। संपूर्ण संगमनेर उपविभागामध्ये साधारणपणे 463 सार्वजनिक गणपती मंडळं आहेत। परवानगीची प्रक्रिया उपविभागातील त्या पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। आपल्या CCTNS ऑनलाईन प्रणालीच्या मार्फतीनं ही प्रणालीची प्रक्रिया सुरू आहे। मंडळांना परवानगी देण्याचं काम पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून देणं सुरू आहे आणि ह्या जो परवानगीसाठी करावयाचा अर्ज आहे त्या अर्जामध्येच मंडळाचे पदाधिकारी कोण असणार आहेत, मंडळाची स्थापना कोठे होणार आहे, त्यासाठी देखावा कोणता आहे आणि याशिवाय विसर्जन किती तारखेला आणि कोणत्या मार्गाने आहे या सर्व माहिती आपण अपडेट करून घेत आहोत। जो शहरातील जो पारंपरिक मार्ग आहे विसर्जनाचा, या मार्गावरून साधारणपणे 20च्या आसपास मंडळं विसर्जित होत असतात, गणपतींचं विसर्जन होत असतात। याशिवाय जे उपनगरामधील मंडळं आहेत ते त्यांच्या ठरलेल्या मार्गाने वेगवेगळ्या मार्गांवरून ते गंगामाई घाट असेल किंवा प्रवरा नदीवर वेगवेगळ्या ठिकाणी ते विसर्जित केले जातात। त्या ठिकाणी परवानगी देतानाच त्या मार्गाची पोलीस विभागाकडून पुन्हा एकदा सविस्तर माहिती घेण्यात येते आणि त्यानुसार आपण बंदोबस्ताचं प्लॅनिंग करत असतो। सध्या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे, परंतु लोक प्रत्येक मार्गाने जाऊन गणपती विसर्जन करतात, परंतु ज्या मागील वर्षी ज्या घटना घडल्या त्या घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने काय उपाययोजना केली? जी काही संगमनेर शहर परिसरातील प्रवरा नदी काठावरील जी गंगामाई घाट आहे, महादेव घाट आहे व अन्य अशी 3 ठिकाणं आपण आयडेंटिफाईड केलेली आहेत। त्या 3ही ठिकाणी पालिकेच्या वतीनं बॅरिकेडिंग करण्यात येतं, मोठे हायमास्ट लाईट लावण्यात येतात। त्याचप्रमाणे शहरामधील काही NGOज आहे, काही संघटना आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, ते या विसर्जनाच्या ठिकाणी तराफ्याच्या माध्यमातून तो गणपती घेऊन अतिशय सुरक्षितपणे प्रवरा नदी पात्रामध्ये विसर्जित करत असतात। तर नागरिकांनाही आव्हान आहे माझं, सर्व खाजगी गणपती असेल, घरगुती गणपती असेल किंवा वेगवेगळ्या मंडळाचा गणपती असेल, तो
सुरक्षितपणे कोणताही अनुचित प्रकार न होता विसर्जित करण्यासाठी ही जी 3-4 ठिकाणं प्रशासनाकडून नक्की केलेली आहेत त्याची प्रसिद्धी देखील आम्ही आता करणार आहोत. त्याच ठिकाणी मंडळांनी किंवा घरगुती गणपतीच्या कुटुंबियांनी गणपती विसर्जनासाठी आणावा. त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असणार आहे, पालिकेचे लोक असणार आहे, आपत्ती व्यवस्थापनाची टीम त्या ठिकाणी असणार आहेत, चांगले स्विमर्स त्या ठिकाणी असणार आहेत. पालिकेनं त्या ठिकाणी तराफ्यांची व्यवस्था देखील करून दिलेली आहे. त्या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे. सगळी काही सुरक्षिततेच्या उपाययोजना त्या ठिकाणी आपण करणार आहोत. अशाच ठिकाणी गणपती विसर्जित करण्यासाठी घेऊन यावा जेणेकरून कोणत्याही जीविताची हानी आपल्याला होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे. एसलाइन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.